दुनिया दूर हृदय बंद खाना केला आता विठ्ठल कोटीला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग षडगुण ऐश्वर्य संपन्न पांडुरंग परमात्म्याचे लाडकी लढीवाळ असणारे भक्त संत श्रेष्ठ नामदेव राया यांचे घरी दास्यकाम करणारी एक मुलगी एक महिला पण जिचं संत मालिकेमध्ये सर्वोच्च अशा प्रकारचं स्थान आहे अशा संत श्रेष्ठ जनाबाईचा अतिशय गोड आणि सर्वांच्या परिचयाचा अतिशय उत्कृष्ट असा भंग सेवे करता उच्चारलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जनाबाई देवाशी भांडतायत, देवाला खोचक बोलतायत. जनाबाई सरळ सरळ म्हणतायत तो चोर आहे, मी त्याला धरलेला आहे आणि तो इकडचा तिकडचा चोर नसून खऱ्या अर्थानं तो पंढरीचा चोर आहे. जनाबाई ज्या अर्थी देवाला खोचक बोलतायत, जनाबाई ज्या अर्थी देवाशी भांडतायत, देवाला शिव्या देतायत, तसा त्यांचा अधिकार होता, आपल्याला तो अधिकार नाही. का भांडतायत जनाबाई बघा. चोपदारांनी सूचना देण्यापेक्षा बसलेल्या सगळ्या मंडळींना माझे हात जोडून विनंती आहे, आता टाचणी पडेल आणि टाइमपास नाही. ज्या अर्थी नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा येऊन जर नाचत असेल तर आपल्या आढळगावच्या कीर्तनामध्ये सुद्धा भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून किमान त्या आलेल्या भगवान परमात्म्याची विटंबना आपल्याकडून होऊ नये एवढी सर्वांना हात जोडून विनंती करतो. सर्वांनी शांतता राखा, आपापली लेकरं आपापल्या जवळ घेऊन बसा. आईंनी लेकरं जवळ आली की कालवा बंद होईल. पाठीमागं काय वाजतंय ते जनरेटर आहे का? इतक्या जवळ जर जनरेटर असलं तर मरल ना महाराज. विठ्ठल विठ्ठल आता बसलेल्या मंडळींनी बारकाई नाही का, कीर्तनामधून कोणी आता उठणार नाही आणि जो उठणार तो परत या मंडपात कीर्तनाला येणार नाही, कारण त्याची पुण्यतिथी ठरलेलीच आहे पुढच्या वर्षी, मला यायलाच लागते. म्हणून विक्षेप अजिबात नको. ज्याला जायचं त्याने आताच पटकन उठून जायचं, अजिबात तुम्हाला कोणी अडवणार नाही. आणि कीर्तनामध्ये खरं तर मधून उठायचंच नसतं. का उठायचं नसतं? सोपं कारण सांगतो तुम्हाला. एवढे मंडळी बसलेले आहेत ना कीर्तनामध्ये, या नामस्मरणाच्या जोरावर काय या मंडळीने गोड चाल गायली महाराज. साक्षात स्वर्गातल्या गान गंधर्वांना सुद्धा वाटलं असेल गाड्या तिथं कर म्हणा, मला आज आढळगावला गेलं पाहिजे. रत्नायत महाराज तुम्हाला सोपं वाटतं का इथं म्हणायचं? हे चांगलं चाल म्हटलं तर चपाती जिरती महाराज. पुढं काय ते मंडळी महाराज. भाग्य आहे आपल्या परिसराचं, आपल्या भूमीचं. हे अशी रत्न महाराष्ट्रातली निवडत काही गायक मंडळीत, यातली ही 2 रत्न आहेत महाराज. म्हणून इतकी सुंदर सगळं किती देखणं स्वरूप आहे बघा ना. मंडप एवढा देखणा, सिस्टीम त्याहून देखणी, त्याहून गाणारी मंडळी देखणी, बसलेली तर त्याच्यापेक्षा देखणी. मग महाराजच लई वंगळ दिसतोय बघा, असं काही नाही महाराज. पण अतिशय मृदुंगाचार्याचं तर असं वाटतंय मला तर असं वाटतंय मरावान तुमच्याच पोटाला जन्माला यावं. काय गोड आहे महाराज. आम्हाला तरी इथून आवाज काढायचा आहे महाराज, पण त्यांना चांबड्यातून आवाज काढायचा आहे. सरस्वतीची कृपाच आहे महाराज अतिशय. आणि अशा मन मोकळ्या टाळ्या वाजवायच्या कलाकारांनी जरा चांगला आवाज काढला, मृदुंगाचार्याने एखादी लक्की वाजवली, मोकळा टाकला एखादा. तुम्हाला कशाचा मोकळा कळतो? तुमचाच मोकळा नीट करता करता तुम्हाला नको तुम्हाला कशाचा मोकळा कळायचा? लय अवघड परिस्थिती आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल ही भूमी काही सामान्य नाही सज्जन. तुम्ही समजताय तितकी ही भूमी सामान्य नाही. वैकुंठवासी तात्या महाराज महापुरुष, नवे नवे त्यांचे असणारे वंशज आता भूषण महाराज महापुरुष आणि त्यांची 11वी मागची पिढी वैकुंठवासी
प्रल्हाद महाराज महापुरुष ऐका, महात्मा कोण्याही भूमीमध्ये जन्माला येत नाही. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. भूमीमधून कोंब जन्माला आला ना, कोंब सांगत असतो या जमिनीमध्ये काय ताकद आहे. महात्मे कोण्याही भूमीमध्ये जन्माला येत नाही. म्हणून ही भूमी काही आयर्या गैर्याची नाही. आजपर्यंत जाऊ द्या, उद्यापासून येणारे महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार आहेत महाराज. त्यांची यादी जरा वाचा. कमीत कमी असा कीर्तनामध्ये विक्षेप झाल्याच्या नंतर तात्या महाराजांच्या आम्ही भूमीमध्ये गेलो असताना कीर्तनामध्ये जर लहान मुलं मोठी माणसं विक्षेप करत असतील तर खऱ्या अर्थानं तो कलंक तुम्हाला नाही, ते गेलेल्या महात्म्याला कलंक आहे, ज्यांनी परमार्थ आयुष्यभर इथं आयुष्य घातलं परमार्थासाठी. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. काय महिपती महाराजांनी तोंड भरून वर्णन केले. महाराज वाचा एकदा भक्ती विजय या तात्या महापुरुष घराण्याचं काय वर्णन केले. श्रीगोंदे करदान दोघ जण महात्मे झाले तुमच्या श्रीगोंद्यामध्ये. माहितीत का तुम्हाला कोण? यौवन नामे शेख मोहम्मद महाराज झाले. यौवन म्हणजे मुस्लिम समाजामध्ये. द्विज प्रल्हाद नाम म्हणजे प्रल्हाद महाराज महापुरुष, जेने गोविंद वश केला. कधीतरी वाचा हे, पण हे वाचायला कुठं वेळ आहे तुम्हाला. म्हणून कीर्तनामध्ये आता विक्षेप नको. संत श्रेष्ठ जनाबाईचा अतिशय पवित्र आणि गोड असा अभंग निवडलेला आहे. हा अभंग इथं बसलेल्या माणसाचा आणि उभं राहिलेल्या माणसाचा कोणाचा पाठ नाही असं नाही. मी म्हणेल नसेल अख्खा अभंग पाठ, पण कमीत कमी धरीला पंढरीचा चोर एवढं तरी पाठ आहे. आणि ज्याचं हे पाठ नसेल त्यांनी इथं भारतात राहायचं नाही, डायरेक्ट पाकिस्तान. काय जपून करता तुम्ही इथं भूमीला भार. म्हणजे असा माणूस नाही गड्या त्याचा हा अभंग पाठ नाही. ऐका, कानावरती सगळ्याचा पडलेला आहे, पण त्याचा गर्भित अर्थ मात्र समाजापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणून या अनुषंगानं इथं आल्याच्या नंतर महाराजांनी मला विचारलं जेवण करताना, महाराज काय नियोजन आहे. मी म्हणलं मी महाराष्ट्राचा एकमेव महाराज असा आहे मंडप ठरून मी वातावरण ठरून अभंग लिहितो. मी काही ठरवून कीर्तनकार करत नाही भाऊ याच अभंगावरती करायचं, तसा माझा संयोजकाचा काही करार नाही. आणि म्हणून अतिशय सुंदर आणि देखण्या वातावरणामध्ये चालू असणारा आपला हा नामयज्ञ वैकुंठवासी संत तात्या महाराज महापुरुष यांच्या आशीर्वादानं श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर, आढळगाव तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, वर्ष 26वे आणि 26व्या वर्षातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा सप्ताह संयोजक मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, समस्त ग्रामस्थ आढळगाव भजनी मंडळी आणि सर्व कार्यकर्ते मंडळींच्या वतीनं माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. मज पामराही काय पायीचे वाहन पायीवरी. गेल्या वर्षी संपर्क केलता, पण काही कारणास्तव तारीख बसत नाही, कारण आपल्या महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आणि हे अगदी जवळचा संबंध आहे. आमचाही आता कार्यक्रम सुरू होतोय 30 तारखेला आणि त्या अनुषंगानं थोडी पळापळ राहते. गेल्या वर्षी मी आबांना म्हणलं, आबा म्हणले काहीतरी प्रयत्न करू, पण यंदा म्हणले लवकरच या महाराजांना लवकरच कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. 4 महिने जवळ झाले आबांनी तारीख घेतलेली आणि अतिशय गोड त्यांच्या घरी भोजनाची व्यवस्था केली. भोजनही सुंदर झालं, तुमच्या भागातली प्रसिद्ध असणारी. थोडी आग झाली आमटीची. आता जिल्हाच नगर आहे ना. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर देखणं नियोजन. अतिशय पुरुषांपेक्षा माता मुलांची जास्त उपस्थिती आहे. मी आल्यापासून पाहतोय काही जण कीर्तनाच्या वेळेला तिकडनं इकडे येतात आणि काही भाग्यवान मंडळी असे आहेत कीर्तन सुरू होता क्षणी रस्त्याला लागून घरी जातात. भगवान त्यांचं सुद्धा कोट कल्याण करू. ते पण आलेच पाहिजे ना महाराज. आबांनी सांगितलं 4 क्विंटलच्या भाकरी आहेत, त्या खाणार को ते नाही आले बिचारे. आणि म्हणून त्यांनाही कोटी धन्यवाद. संकल्पित वेळेमध्ये मी अतिशय गोड चिंतन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार नाही. बसलेली मंडळी एक काम करा, आता टाळी काय वाजू नका, विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणू. तुम्ही काय पंक्ती हाणायला आले, टाळी वाजू नका, विठ्ठल विठ्ठल म्हणू.
फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊ नये का विठाल विठाल हृदय बंदिखाना केला अत विठ्ठल कोंडीला. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जनाबाई देवाशी खोचक बोलताय. सरळ सरळ जनाबाई देवाशी भांडतायत आणि देवाला म्हणतात, देवा तू चोर आहे आणि मी त्याला धरलेला आहे. मला सांगा, एखाद्याला चोर म्हणणं ही भाषा संयुक्तिक आहे का? मला सांगा, इथं बसलेल्या बाबा मी तुम्हाला म्हणलं तुम्ही चोर आहात, देवाशपथ खरं सांगा, मला जाऊ देतात कीर्तन झाले देतात? मग जनाबाई तर या विश्वाच्या मालकाला चोर म्हणते, काय अधिकार होता हो जनाबाईला असा? चोर म्हणते नवल नाही महाराज, जनाबाई देवाशी भांडते, नवे नवे देवाला शिव्या सुद्धा देते, शिवे देते. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझे नेले रे मढे, तुला पाहता काळरडे. अरे विठ्या, तू मूळ मायेचा काटा आहेस, तुझं मढ नेलं मढ. मर म्हटलं तरी एखाद्याला राग येतोय. ज्ञानोबा राय बोलतात, अगामर हा बोलून साहती आणि मेलियावरी रडते. काय ज्ञानोबा रायची भाषा? मर म्हटलं तरी एखाद्याला राग येतोय आणि विश्वाच्या मालकाला जनाबाई भांडते, खोचक बोलते, शिव्या देते आणि सरळ सरळ म्हणते तू चोर आहे आणि मी त्याला धरलेला आहे. तो चोर आहे आणि त्याला धरलेला आहे. मग काय अधिकार होता व जनाबाईचा? सज्जन हो, ऐका, या जगताचा जर विचार केला तर या जगतामध्ये सर्व गोष्टी आता सुलभ आहे. दुर्लभ अशा कोणती गोष्ट राहिलेली नाही. देव तर सर्व व्यापक आहे. देव नाही असं ठिकाण या विश्वाच्या पाठीवर कुठेही नाही. सर्व व्यापक देवाई मी बोलत नाही, महाराज गोड बोलतात. विठ्ठल जडी स्थळी भरला, देव नाही असं ठिकाण नाही. प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा
मी का सांगतोय, देव तर सुलभ आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं सुलभ आहे. मग या जगताचा जर विचार केला तर प्रामुख्याने एकच गोष्ट दुर्लभ आहे. त्या गोष्टीचं नाव आहे महात्मा. मी बोलत नाही, भगवान सुद्धा सांगतात, अर्जुना अरे मी सुलभ आहे, पण या जगतामध्ये एक गोष्ट अतिशय दुर्लभ आहे, ती अनेक जन्माच्या पुण्याईने आपल्याला भेटते. हो ना, जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अर्जुना एक गोष्ट या जगतामध्ये अतिशय दुर्लभ आहे, तिचं नाव आहे महात्मा, तिचं नाव आहे संत, तिचं नाव आहे साधू. विठला अनेक जन्माच्या पुण्याईनं साधूची भेट होत असते आणि सहज सहज जरी जीवनामध्ये आपल्याला साधूची भेटी झाली ना, आणि सहज जाता जाता तरी त्यांची कृपा आपल्यावरती झाली ना, मला सामान्य जीव असला तरी ज्ञानोबा म्हणतात तो शंकराच्या योग्यतेचा होतो. ते असो ते ठिवाजयावरी झडके, के पद्म करो माथा पालती, तो जीवनची होय परी तुके महेशाशी. अर्जुना सामान्य जीव असू दे आणि महात्म्याची कृपा त्याच्यावरती होऊ दे, तो भगवान शंकराच्या योग्यतेचा होतो. बघा जाता जाता ज्ञानोबा रायांची कृपा झाली एका रेड्यावरती, झाली का नाही हे अजून बऱ्याच रेड्यांना माहित नाही. झाली ना, मी बोलत नाही, निळोबा रायांची भाषा ऐकू. होता तुमची कृपा पशु बोले वेद, होता तुमची कृपा पशु बोले वेद, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. नुसता रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर रेडा वेद बोलला. बोलला ना, बोलला का बोलवला? रेड वेद बोलत नसतेत महाराज, बोलत नसते. आणि रेडे जर वेद बोलत असते तर आढळगावात काय थोडे रेडा वेद बोलत नसतो महाराज, त्याला बोलवणारा कोणीतरी असावा. पैसे कुठला बोलते Oh
नवल नाही महाराज. वेद बोलला हा हे नवल नाही. जसा ज्ञानोबरांचा समाधी सोहळा आळंदीला होतो तसा जो रेडा वेद बोलला त्या रेड्याची समाधी कुठं चौफुल्यावर कुठं आळे फाट्यावर. जसा ज्ञानोबरांचा समाधी सोहळा तसा त्या रेड्याचा समाधी सोहळा होतोय हे अजून बऱ्याच लोकांना माहिती नाही महाराज. का एका रेड्याचं मंदिर व्हावं. ऐका, विश्वाच्या पाठीवरती मंदिराला भिंती सगळ्या विश्वामध्ये आपण पाहिल्या, पण ज्ञानोबरायांची कृपा झाली तर भिंतीचं मंदिर झालं. हा महिमा संतांचा आहे. भिंतीचं मंदिर झालं. मंदिराला भिंती सगळ्या जगात पाहतो आपण, पण भिंतीचं मंदिर विश्वाच्या पाठीवर फक्त आळंदीला पाहिलं. का होता तुमची कृपा, निर्जीव भिंतीवरती कृपा झाली. चला भिंतीबाई म्हटल्याबरोबर चांगदेवाच्या भेटीला चाल भिंती जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चांगदेव महाराजांना अहंकार धरला आणि म्हणून त्यांची भ्रांती हरवण्यासाठी ज्ञानोबरायांना निर्जीव भिंत चालवली तर भिंतीचं मंदिर झालं. का महात्म्याची कृपा जर झाली ना, सामान्य जीव असला तरी तो भगवान शंकराच्या योग्यतेचा होतोय. मी हे कशासाठी सांगतो तुम्हाला, देव तर सर्व व्यापक आहे, पण एक गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. महात्मा आयुष्यामध्ये आपल्याला अनेक जन्माच्या पुण्याने भेटतो आणि महात्म्याची जर कृपा झाली तर सामान्य जीव असला तो भगवान शंकराच्या योग्यतेचा होतो. मी याच्यासाठी बोलतो, जनाबाई या अभंगामध्ये देवाशी भांडते, देवाला खोचक बोलते. काय केलं आयुष्यामध्ये जनाबाईने? जनाबाईने देवाची सेवा केलीच नाही महाराज, केलीच नाही देवाची सेवा. चरित्र तुम्ही बारकाईने वाचा, देवाची सेवा केलीच नाही. मग जन्म जन्मांतरामध्ये जनाबाईने साधूची सेवा केली. विठ्ठल
हिरण्यकश्यपूने स्वर्गामध्ये स्वारी केली. सर्व देव लोकांबरोबर युद्ध करू लागला. आणि आता 2-4 दिवसांनी भगवान इंद्राचं आणि हिरण्यकश्यपूचं युद्ध होणार आहे. आतापर्यंत सर्वांना जिंकत 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 इंद्रापर्यंत गेला. आणि इंद्र हे पद काय सामान्य आहे का महाराज? पद आहे. इंद्र हे पद आहे. राजा, देवांचा राजा हे पद आहे इंद्र पद. आणि इंद्राला काळजी पडली महाराज. इंद्राला काळजी पडली काय? जर आमच्या दोघांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये मी जर हरलो तर माझं पद जाणार. म्हणलं इतकं सोपं असतं पद जायचं म्हणल्यावर रातोरात गडी गुहाटी गाठते ते तेव्हापासून आले महाराज. काय करावं? कोणत्या ना कोणत्या मार्गाने याला खाली पाहायला लावायचं, याच्या बरोबर युद्ध करायचं नाही. आणि मग हिरण्यकश्यपू 2-3 दिवस काही कामानिमित्त घराच्या बाहेर गेला असताना इंद्रानं ती संधी साधली. इंद्रानं काय केलं? हिरण्यकश्यपूची असणारी पत्नी कयादू रात्रीच्या अपरात्री तिच्या महालामध्ये गेला. हिरण्यकश्यपू काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता. आणि गेलेला असताना रात्री अपरात्री तो इंद्र त्या कयादूच्या महालामध्ये आला. रात्रीच्या वेळेला तिचं नाकतोंड दाबलं, विमानामध्ये बसवलं, तिला घेऊन पळून घेऊन चालला. बेशुद्ध अवस्थेमध्ये कयादू आहे. वरून विमान चाललेलं आहे. त्या ठिकाणाहून विमान चाललंय. बरोबर त्याच्या खाली नारद महर्षींचा आश्रम होता. विमान वरती गेलं. वरती गेल्याच्या नंतर हवा लागली. आणि हवा लागल्याच्या नंतर ती बाई शुद्धीवरती आली. शुद्धीवरती आल्याच्या नंतर अचानकपणे डोळे उघडले. पाहते तर सगळं वेगळं चित्र आहे. कुणीतरी माझ्यावरती अतिप्रसंग करतंय का काय या भीतीनं त्या असणाऱ्या कयादूनं मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. कुणीतरी महिला संकटात आहे याची जाणीव नारद महर्षींना झाली. नारद महर्षी झोपडीच्या बाहेर आले. आणि आल्याबरोबर नारद महर्षीची ताकदच वेगळी होती महाराज. आपल्या सामर्थ्यानं ते विमानच खाली घेतलं. विमान खाली घेतलं. समोर पाहिलं तर देवांचा राजा इंद्र आहे. विचारलं कोण आहेस तू? मी देवांचा राजा इंद्र. ही बाई कोण आहे? सांगितलं ही हिरण्यकश्यपूची पत्नी कयादू आहे. मग कोणत्या ना कोणत्या मार्गानं हिरण्यकश्यपूला खाली पाहायला लावायचं म्हणून मी त्याची पत्नीला पळून घेऊन चाललोय. नारद महर्षीने असं खालीवर पाहिलं राजाकडे, देवेंद्राकडे. आणि पाहिल्याच्या नंतर शोभत का तुला? देवांचा राजा आहेस ना तू. राजा जर अशी परसरी घेऊन पळून चालला तर मागच्या प्रजेने काय करायचं? इंद्र खजील झालं. इंद्र खजील झालं. कयादूला तिथंच ठेवलं. इंद्र निघून गेलं. आणि इंद्र निघून गेल्याच्या नंतर ऐका, नारद महर्षींनी त्या कयादूला आपल्या पर्णकुटीमध्ये घेतलं. तोपर्यंत पहाटेचे 4 वाजले होते. नारदांनी विना लावला. आणि कयादू समोर बसलेले असताना नारद महर्षीने हातामध्ये चिपळ्या घेतल्या. पहाटेचे 4 वाजले. काकड आरतीची वेळ झाली. आणि मग नारद महर्षींनी भजन सुरू केलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. संपूर्ण नारद महर्षींचं काकडा भजन ऐकलं. दुसऱ्या दिवशी नारद महर्षींनी कयादूला साडी चोळीची बोळवण करून तिच्या महालामध्ये नेऊन घातलं. 9 महिने 9 दिवस होतात ती कयादू प्रसूत झाली. तिच्या पोटी भक्तराज जन्माला आला. त्याचं नाव भक्त. माझा प्रश्न आहे तुम्हा बसलेल्या मंडळी,
आला त्याचं नेमकं कारण काय? हा, तुम्ही टेन्शन मध्ये आहेत का सगळे? तुमचा हप्ता आला नाही का? अरे लाडक्या बहिणी, नाही आला ना? येईल दिवाळीला, येईल. 2-3 एकदम येते. दिवाळी चांगली आहे तुमची, काही काळजी नाही. सरकार तुमच्या मागच आहे. हा महाराज, काय सांगत होतो मी? हा, भक्त प्रल्हाद कयादूच्या पोटी जन्माला आला, त्याचं काय कारण आहे? राक्षस कुळामध्ये जर हरिभक्त जन्माला येतो, त्याचं काय कारण आहे? त्याचं एकच कारण आहे. हा, सांगू तुम्हाला, एकच कारण आहे. गर्भावस्थेमध्ये हा कयादून नारद महर्षींचं काकडा भजन ऐकलं आणि ऐकल्यामुळे भक्त प्रल्हाद जन्माला आला. आलं का लक्षात तुम्हाला? कारण गर्भातला जीव कसा निघणार आहे त्या मातेचे डोहाळे सांगून जातात. लक्षात ठेवा. हा, मी सांगत नाही, महाराज बोलतात. गर्भीची आवडी मातेचा डोळा. महाराज, गर्भातल्या जीवाला काय आवडणार आहे त्या मातेचे डोहाळे सांगून जातात. बघा, ही अशी लेकरं पाहिली, ही आमची महाराज मंडळी गाताना पाहिली. बऱ्याच आईला असं वाटते माझं मुलगं निघावं गाणार, पण 100% ते निघते पिणार. तुमचं काय मत? का का कधी विचार केला नाही? कारण तो जीव पोटामध्ये असताना महाराज तुमचे डोहाळेच तसे आहेत. महाराज विचारा, कौशल्या मातेचे डोहाळे, विचारा देवकी मातेचे डोहाळे. कधी कधी रामकथा ऐकत जा, बारकाईला वाचत जा महाराज. हा, राजा दशरथ डोहाळे विचारायला गेला तर काय सांगावं कौशल्या मातेनं? मी समुद्राला रस्ता करी, वानराच्या मदतीने लंकेवरती स्वारी करी. हे कधी सांगितलं होतं? गर्भावस्थेत असताना डोहाळे सांगितले होते. त्यावेळेस मुलं अशी जन्माला येतात महाराज. हा, भक्त प्रल्हाद तिच्या पोटी जन्माला आला, त्याचं एकच कारण आहे. आई कोणतं माहितीये? कारण गर्भ पोटात असताना ती कायम एकच मालिका पाहत होती, तुझ्यात जीव. वा वा, मला वाटते मरवान तुमच्याच पोटाला जन्माला महाराज. मुलगा सात्विक जन्माला. आपले महिलांचे डोहाळे कीर्तनात सांगण्यासारखे नाहीत महाराज. आपले डोहाळे काय कीर्तनात सांगावे? हा, हे अशी गोंडस, अशी सुंदर लेकरं जन्माला येण्यासाठी फार पुण्य लागते. आळंदीला एका 9 वर्षाच्या मुलाला ज्ञानेश्वरी पाठ केली महाराज. किती वर्षाच्या? 9. आपल्या 99 कळा ना. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी कळते का तुम्हाला? काय कळली ज्ञानेश्वरी महाराज? नाही ना महाराज. 9 वर्षाच्या बालकानं ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. कोणती ओवी क्रमांकानुसार त्याला विचारा. त्याच्या आईला प्रश्न केला मीडियावाल्यांनी, माऊली तुमच्या पोटी असं रत्न जन्माला आलंय, 9 वर्षाचा मुलगा तुमचा ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली, त्याचं नेमकं कारण काय? आईनं दिलेलं उत्तर फार गोड आहे. एवढं जरी माझ्या कीर्तनात लिहिलं तरी माझं कीर्तन सार्थकी लागेल. त्या 9 वर्षाच्या मुलाच्या आईनं सांगितलं, हा पोटामध्ये असताना अजान वृक्षाच्या खाली 108 वेळेला ज्ञानेश्वरीचं मी पारायण केलं, म्हणून असा मुलगा जन्मला. आपल्या आईला 1.5 जीवचा डाटा पुराणा, ती पुन्हा 19चा पॅक मारती. कशी मुलं चांगली जन्माला यायची महाराज? कारण ती दरिद्रच जन्माला येणार ना महाराज. मुलगा सात्विक जन्माला येण्यासाठी त्या मातेची पूस पवित्र लागते, तिचे डोहाळे पवित्र लागते. आपल्या बायांचे डोहाळे कीर्तनात सांगण्यासारखे नाही. आता लय फॅट निघले डोहाळ्यांचं आपल्या पुणे जिल्ह्यात लय महाराज. पण सांगू तुम्हाला, डोहाळे पुरवलेच पाहिजेत, पण डोहाळे चांगले असले पाहिजेत. आपल्या बायांचे डोहाळे कीर्तन काहींना खडे खाऊ वाटते, काहींना माती खाऊ वाटते. एक पाहिलं मी भेदाडच चाटीत होती, काही कोळस खाते, ते काय कोळसण ढेकळं खाऊन पुढं कारटी चांगली जन्माला येतात काय आढळगाव. डोहाळे तसे असावे लागतात महाराज. भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. 2-4 दिवसानं पुन्हा हिरण्यकश्यप घराकडे आला. त्याचं ब्रीद होत, नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण मुलगा झालेला कळाला आणि हिरण्यकश्यप आला. चला, बऱ्याच दिवसानं राजाला कुलदीपक मिळाला म्हणून मुलाचं तोंड पाहायला जावं. पाळण्यामध्ये भक्त प्रल्हाद आहे. भक्त प्रल्हादाने वडिलांना पाहिलं आणि पाहिल्याबरोबर जन्माला आलेलं 4 दिवसाचं मुलगा म्हणलं, पप्पा.
नवल जागेत ना तुम्ही? पप्पा म्हणत होतो इथे तुम्ही पाहता टाका टाका माझ्या हा? वडिलांना पाहिलं आणि पाहिल्या बरोबर त्याच्या मुखातून पहिला शब्द निघाला ओम नारायण जय नारायण ओम नारायण जय नारायण. भक्त प्रल्हाद महाराज हिरण्यकश्यप म्हणतो आमचे कोळी नव्हते आईसे आणि हेच पिसे आमच्या राज्यात कुणी देवाचं नाव घेत नाही आणि हे माझ्या पोटी जन्माला येऊन नामस्मरण करते सांगण्याचा प्रयत्न केला बाळा तो आपला दुश्मन आहे त्याचं नाव घेऊ नको पण ऐकलं नाही. राग आला मारण्याचा प्रयत्न केला उकळच्या तेलाच्या कढईमध्ये टाकलं हत्तीच्या पायाखाली तोडवलं कडे लोट केला पण देव राखील दया मारील कोण मारणार त्याला? जोचं रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे ना. एके दिवशी इतका राग आला का रे त्याचं नाव घेतो तो नेमका आहे तरी पुढे. आणि मग त्या भक्त प्रल्हादानं सांगितलं आहे वनमाळी जेथे आहे वनमाळी स्तंभी नारायण प्रकटली. लात मारल्या बरोबर भगवान परमात्म्याने त्या खांबातून एक अवतार घेतला. नरसिंह भगवान की जय. नरसिंह अवतार घेतला. हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. हे कशासाठी सांगितलं? त्रेतायुगामध्ये हिरण्यकश्यपूची पुढे नामदेवराय प्रल्हाद. आणि मग तिथं जनाबाई म्हणते ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला वाचवलं हिरण्यकश्यपूचा वध केला मी सुद्धा त्या ठिकाणी होते. मी पद्मिनी राशीच्या रूपाने तिथं त्याची सेवा केली. पुढे जाऊन युग बदललं. भगवान परमात्म्याने तो नरसिंह अवतार सोडून दिला. आणि भगवान परमात्म्याने पुढचा अवतार घेतला. कोणता? तू झाला राम राजा आम्ही वानराचा भोगा आम्ही वानराचा भोगा आम्ही वानराचा भोगा अवतार बदलला. तो राम राजा रूपाने जन्माला आला. त्रेता युगामध्ये जनाबाई म्हणते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जन्माला आलो. नामदेवराय म्हणतात मी सुद्धा तिथं आलो. महाराज प्रभू रामचंद्राच्या बरोबर नामदेवरायाने सुद्धा अवतार घेतला. कुणाच्या रूपामध्ये? कुणाच्या? अंगदाच्या रूपामध्ये अवतार घेतला. जनाबाई म्हणते मी सुद्धा त्या ठिकाणी होतेच ना. मी तिथं सुद्धा नामदेवरायाची सेवा केली. अंगदाची आणि भगवान परमात्म्याची सेवा केली. कोण होती जनाबाई? माझे नाम मंथरा भरते मारिली लात मी मंथरा दासीच्या
रूपानं पुन्हा मृत्यू लोक आदि गोपालाचे आदि नामदेवराय म्हणतात आम्ही सगळे संत मंडळी गोपाळांच्या रूपानं तिथं आलो. तिथं सुद्धा भगवान परमात्म्याने भगवान परमात्म्याबरोबर नामदेवरायाने अवतार घेतला. कुणाचा? उद्धवजी चलो विदुरा घर जा. महाराज उद्धवाच्या रूपानं नामदेवराय तिथं जन्माला आले. जनाबाई म्हणते मी सुद्धा तिथं उद्धवाची सेवाच केली ना महाराज. माझे नाम कुब्जादासीच्या रूपाने मी तिथं सेवा केली. पुढे जाऊन युग बदललं. भगवान परमात्म्याने तो श्रीकृष्ण अवतार सोडून दिला आणि भगवान परमात्मा तुमच्या आमच्या करता कुठं आला? तू आला विटेवरी आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो वारकरी. आम्ही झालो नामदेवराय म्हणतात मी दामोद शेट्टीच्या घरामध्ये जन्माला आल्याच्या नंतर पूर्व जन्मीचा ऋणानुसंबंध असल्या कारणानं जनाबाईच्या वडिलांनी अगदी लहान वयामध्ये जनाबाईला पंढरीच्या वारीला घेऊन आले. त्याचं कारण असं एके दिवशी तसं तर जनाबाईचं मूळ गाव परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव. मेवाडची मीरा गंगाखेडची जना हे प्रसिद्ध आहे महाराज. वारकरी परंपरा घर जपत असल्या कारणानं लहान वयामध्ये जनाबाईची आई जनाबाईला सोडून गेली. वडिलांना सांभाळ करावा, आईची आठवण होऊ द्यायची नाही जनाबाईला. आई म्हणून वडिलांनीच सर्व काम करायचं. आईची माया वडिलांनाच द्यायची. वारकरी दारामध्ये आले. सर्व वारकऱ्यांची दिंडी मुक्कामाला राहिली आणि राहिल्याच्या नंतर रात्रभर वारकरी मंडळींनी भजन केलं आणि सकाळी सकाळी वारकरी पुन्हा रस्त्याला लागले. त्याला पंढरीला निघायचे. छोटीशी मुलगी आहे जनाबाई. ज्ञान नाही कोणत्या गोष्टीचं, पण पळत आतमध्ये गेली. बाबा बाबा हे लोक कुठं निघालेत? कोण आहे ते लोक? बाळा हे वारकरी आहेत पंढरीचे. कुठं निघालेत बाबा? हे पंढरीला निघालेत. या विश्वाचा मालक
या विश्वाचा जनित असणारा भगवान परमात्मा तिथं वाट पाहे उभा भेटीची आवणी कृपाळू तातडी उतावे. तो वर्षभर या वारकऱ्यांची वाट पाहतो. वर्षातून एकदा तरी माझा वारकरी मला भेटायला येईल. तो दिवस आता जवळ आलाय. बाबा, तो जर एवढा करुणा घन भगवान परमात्मा असेल, छोटीशी जनाबाई म्हणते, बाबा आपणही जाऊया ना वारीला. जाऊ ना वारीला म्हटल्यावर वडिलांचा नाविलाज झाला. सांगू तुम्हाला, एक वेळेला मुलाचं म्हणणं बाबा ऐकणार नाही, पण मुलीचं म्हणणं टाळणार का? सांगू तुम्हाला, मुलीवरती बाप सर्वात जास्त प्रेम करत असतो. नाविलाज झाला, वळकटी तयार केली, जनाबाईची पिशवी भरली आणि बाप जनाबाईला घेऊन वारकऱ्याच्या दिंडीमध्ये सामील झाला. श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. भजन करत दिंडी पंढरीला पोहोचली. आणि पोहोचल्याच्या नंतर झालं काय? पूर्वीचा काळ आहे. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन केलं. मुख्य गाभाऱ्यामध्ये जनाबाईला हाताला धरून वडिलांना नेलं आणि नेल्याच्या नंतर मुख्य गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. थोडीशी पाठीमागे आली, गरुड खांबाला टेकून जनाबाई उभी राहिली आणि मन भरून त्या भगवान परमात्म्याचं रूप पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कडा, लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाची देवाला पाहिलं ना, स्वतःच मन भगवान परमात्म्याला अर्पण केलं. 2-4 दिवस झाले, 5 दिवस झाले, पंढरपुरात मुक्काम झाला. गोपाळ काला झाला आणि वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले. पुन्हा एकदा देवाचं दर्शन घ्यायचं म्हणून वडील मंदिरामध्ये जनाबाईला घेऊन आले. पुन्हा देवाचं दर्शन घेतलं आणि ती छोटीशी असणारी जनाबाई म्हणते, बाबा मला नाही यायचं घरी, आता नाही यायचं बाबा मला घरी, मी इथंच राहते, मला देवाला मन भरून पाहायचंय. अगं जना, एवढीशी तू लहान असताना तुझी आई गेली, तेव्हापासून मी तुला आईची आठवण होऊ दिली नाही. असं जर तुला मी इथं सोडून गेलो तर गावातले लोक माझ्या तोंडात शेण घालतील ना. कसं सोडणार मी तुला? बाबा, सर्व जगाचं जर पोषण करणारा तो असेल, सर्व जगाचा सांभाळ करणारा असेल ना, तर माझा सुद्धा सांभाळ करेल. मला नाही यायचं घरी. नाविलाज झाला बापाचा महाराज. पण गावाला कडक तर गेलंच पाहिजे. पेरणी अजून राहिलेली आहे. विचार करतात जनाबाईचे वडील. पण सांगू तुम्हाला, ऐका पोरींनो, एक तर आई वडिलांच्या हातातला हात सुटूच नाही. काय वाक्य आहे माझं, लक्षात घ्या. एक तर आई वडिलांच्या हातातला हात सुटूच नाही महाराज. आणि सुटला तर तो ऐऱ्या गैऱ्याच्या हातात न पडता फक्त साधूच्याच हातामध्ये पडलं ना, त्या हाताचं सोनं झाल्याशिवाय राहत. ऐऱ्या गैऱ्याच्या हातात पडू नको. सुटूच नाही आई वडिलांच्या हातातला. आणि सुटला तर तो फक्त साधूच्याच हातामध्ये पडावा. तीच अवस्था झाली. ऐका, कुणाच्या ताब्यामध्ये मुलीचा हात द्यावा. छोटीशी मुलगी आहे. त्या दिवशी वडिलांना मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेला पायामध्ये चाळ, हातामध्ये गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या घेऊन एक गृहस्थ काकड आरतीला पहाटेच्या वेळेला आले. ते दुसरे तिसरे कोणी नसून संत श्रेष्ठ नामदेवरायांकडे पाहिलं आणि वडिलांचा पक्का विश्वास झाला, या महात्म्याच्या हातात माझ्या मुलीचा जर हात दिला तर 100% तिच्या जीवनाचं सोनं होईल. नामदेवरायाच्या हातामध्ये हात दिला आणि सांगितलं, देवा तुम्हीच आता माझ्या मुलीचा सांभाळ करायचा. नामदेवरायांना हाताला धरलं, जनाबाईला घरी नेलं. आणि घरी नेल्याच्या नंतर नामदेवरायांच्या घरी अगोदरच 14 माणसं होती. 14 माणसाचं कुटुंब. काम सांगायला बारीक कोणीच नव्हतं. एवढीच मुलगी तिथे गेलेली. आता गेली कोणत्या असेल, देवाचं दर्शन मला रोज घडावं म्हणून पंढरीमध्ये राहिली. महाराज, जनाबाई त्या दिवशी झोपली. झोपल्यानंतर लवकर उठली. पहाटे 3ला स्नान केलं आणि जनाबाईने राऊळाचा रस्ता धरला. राऊळाचा रस्ता धरल्याबरोबर
कोणाही मातेनं आवाज दिला, अगं जना कुठं चाललीस? आई मी दर्शनाला निघाली. अगं जना 14 माणसं आहेत आपल्या घरात, 14 माणसांना पाणी तापून दिलं पाहिजे. पुन्हा जनाबाईने आली, चूल पेटवली, 14 माणसांना पाणी तापून दिलं, सर्वांच्या आंघोळ्या झाल्या. जनाबाईनं रस्ता धरला. अगं जना कुठं निघालीस? आई मी दर्शनाला निघाली. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, त्यांच्या नाश्त्याची पाण्याची व्यवस्था बघायची. पुन्हा जनाबाईनं कामाला लागायचं. पुन्हा 10 वाजता निघावं. अगं जना कुठं चाललीस? मी दर्शनाला चालली आहे. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, त्यांचं खाण्यापिण्याचं काहीतरी पाहिलं पाहिजे. हा महाराज निघाल्या बरोबर आईने सांगायचं काहीतरी काम. महाराज पहाटे 3 ला उठलेली, रात्री झोपायला 12 वाजायचे. 3 ते 12 एवढं काम जनाबाई करायची. हा पण दर्शनाला जाता आलं नाही, पण अंतकरणामध्ये ओढ होती भगवान परमात्म्याच्या दर्शनाची. महाराज दमून जायची जनाबाई, महाराज दमून जायची. हा पण सर्व काम करायचे, मला भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. हा ऐका, हा देव काय असा सहजासहजी मिळतो का? सहजासहजी भेटत नसतो गड्या भगवान परमात्मा. मग इतकी लहान होती जनाबाई, सकाळी सकाळी जर लवकर उठली ना, संपूर्ण पटांगण झाडायची महाराज. आणि पटांगण झाडल्याच्या नंतर केर एकत्र करायची. पटांगण नामदेवरांच्या घराचं इतकं मोठं होतं, पटांगण झाडूनच जनाबाई दमून जायची महाराज. आणि मग तो केर भरण्यासाठी तिच्या अंगात त्राण शिल्लक राहत. केर भरे जग पाणी, केर भरे जग पाणी, केर भरे जग पाणी, केर भरे जग पाणी. विश्वाचा मालक केर भरायचा, टोपली डोक्यावरती घ्यायचा आणि उकरड्यावरती नेऊन टाकायचा. एवढंच नाही, दळणं करू लागायचा, निसणं टिपणं करू लागायचा. सांगू जनाबाईला महाराज स्वतःच्या हाताने भगवान परमात्मा स्नान घालायचा, सगळी कामं जनाबाईला करू लागायचा. आणि मग असली बातमी गावात लीक व्हायची राहते का? आढळगाव या विश्वाचा मालक असणारा भगवान परमात्मा, नामदेवरांच्या घरी एक दास्यकाम करणारी मुलगी, एक महिला तिच्या बरोबर काम करतो. पाहता पाहता ही बातमी सगळ्या पंढरपुरात झाली. नवल नाही, सबंध महाराष्ट्रामध्ये झाली. अरे पंढरपूरला विश्वाचा मालक विटेवरती उभा आहे आणि तिथे एक दास्यकाम करणारी एक मुलगी, एक महिला आहे आणि तिच्या बरोबर भगवान परमात्मा काम करतो. असं म्हटल्यावर पाहता पाहता ही बातमी महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशला गेली, वाराणसीला म्हणजे काशीला. आणि काशी क्षेत्रामध्ये नामदेवरायांच्या समकालीन एक मुस्लिम समाजाचे संत होते, त्यांचं नाव संत कबीर महाराज. कबीरदास महाराजांच्या कानावरती बातमी पडली, अरे दक्षिणेमध्ये भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे आणि तिथे एक जनाबाई महाराज म्हणून कोणीतरी संत आहे आणि त्यांच्या बरोबर जगदानी परमात्मा काम करतो. कबीरदास महाराज म्हणले, अरे अशा महात्म्यांची भेटी दुर्लभ आहे, चला त्यांच्या भेटीला जाऊया. सोबत 10-15 शिष्य घेतले. वाराणसी कुठं, पंढरी कुठं, पायी प्रवास केला. मुक्काम दर मुक्काम करत पंढरीला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान केलं, गावामध्ये प्रवेश केला. सांगितलं, विचारलं का हो, जिच्या बरोबर जगदानी परमात्मा काम करतो ना, त्या जनाबाई महाराज कुठं राहतात? आता कामाला ठेवलेल्या गड्याला एवढी किंमत दिल्यावर गावकऱ्याला लय चांगलं वाटतंय काय? चांगलं वाटतंय गड्याला?
जोनाबाई महाराज काली अगदीची पोरगी लोक म्हणली. लोक काय नीट बोलतात असं काय नाही महाराज. हा महाराज लोकांनी दाखवलं नामदेवरायांचं घर. तो का तिकडे राहते नामदेवरायांच्या घरी. गेले नामदेवरायांच्या घरी. गोनाई माता आतमध्ये बसले. सगळी 14 माणसं आतमध्ये. बाहेरून आवाज दिला का हो तिच्या बरोबर जगदानी परमात्मा काम करतो त्या जनाबाई महाराज इथंच राहतात का? जनाबाई महाराज म्हणल्या तो गोनाई मातेची तळपायाच्या आगत मस्तकाला गेली. म्हणजे काली अगदीची पोरगी तिला महाराज म्हणतो काय? हा हो इथंच राहते. कुठे गेले त्या? म्हणले ते गेले चंद्रभागेच्या पूर्वेला. कबीरदास महाराजांना वाटलं काहीतरी कामानिमित्त गेले असते. एक तर अगोदर त्यांनी विचार असा केला की बाबा जिच्या बरोबर विश्वाचा मालक जगदाने परमात्मा काम करतोय ती काय सामान्य असेल का? मोठा मठ असेल, 10-500 शिष्यने असतील, हातपाय चोपीत असतील. ते काय आताचे महाराज लोक होते? नाही ना महाराज. हा विचार केला. पण चला या महात्म्याची भेटी दुर्लभ आहे म्हणून नामदेवरांच्या घरी गेले. सांगितलं चंद्रभागेच्या पूर्वेला गेली. काही कामानिमित्त गेलेत का? हो हो कामानिमित्तच गेल्या. हा कबीरदास महाराज म्हणले चला कसं का असाना पण इतका दूरचा प्रवास केलाय, चला आपण चंद्रभागेच्या पूर्वेला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन जाऊया. चंद्रभागेच्या पूर्वेला कबीरदास महाराज गेले. गेल्याच्या नंतर समोर एक दृश्य त्यांनी पाहिलं. एक 2-3 मुली होत्या अशा छोट्या छोट्या. 2-3 मुली होत्या आणि 2-3 मुली एकमेकीशी भांडत होत्या. आता पोरींची भांडणं झाल्यावर लय चांगली होत्यात का हे तिथे? केस धराधरी ओढाओढी. लहान मुलांची भांडणं लय मजेशीर असतात महाराज. तसलीच भांडणं चाललेली. पण त्या तिघींची लय सिरियस भांडणं होती. लय सिरियसली अशी भांडणं चाललेली त्यांची. आणि कबीरदास महाराजांनी त्या पोरींना आवाज दिला. पोरीनो ए पोरीनो नामदेवाची जनाबाई पाहिली का तुम्ही? त्यातली एक पोरगी लय आगाऊ होती महाराज. प्युअर धोंड्याच्या महिन्यातली. ती पळतच आली. ही जणी म्हणता का तुम्ही? जणी म्हणता का? ही काय ही आहे संत सभेची कारटी विसया गौऱ्या चोरटी. 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 आणि हीच आमच्या गौऱ्या चोरटी म्हणूनच भांडणं चालल्या. कबीरदास महाराजांना इतका राग आला. काशी कुठं पंढरी कुठं पायी प्रवास केला. जिच्या बरोबर देव काम करतो तिचं दर्शन घ्यायचं म्हणलं. इथं आल्यावर मठबीट असेल एखादा काय असेल तर ती दुसऱ्या तिथं कामाला. बरं कामाला का असाना काम तरी पुढे लय चांगलं करते. इकडे म्हणले गौऱ्या वेचायला आली. बरं गौऱ्या वेचल्या का वेचल्या तर पण आता गौऱ्या चोरते आणि तिचं काय दर्शन घ्यायचं म्हणून कबीरदास महाराजांनी जागेवर पिछेमूड केलं. महाराज नकोच म्हणले हिचं तोंड पाहायला. कबीरदास महाराजांनी पिछेमूड केलं. 2-4 पावलं टाकल्याबरोबर जनाबाईच्या लक्षात आलं अरे अनेक जन्माच्या पुण्याने या महात्म्याचं दर्शन आपल्याला झालंय. जनाबाईने सांगितलं का हो महाराज का परत चाललास? कबीरदास महाराज तिकडे तोंड करून बोलायचं. जाऊ नको तर काय करू? वाराणसी कुठं पंढरी कुठं पायी प्रवास केला. तुझं दर्शन घेण्यासाठी आलो. इथं म्हणले तर तू काय तर काम दुसऱ्याच इथं काम करते. मग काम करते म्हणून दर्शन नाही का घ्यायचं महाराज? काम करे ना का केलं तर काम तरी पुढे चांगलं करते. काम काय करते? गौऱ्या वेचते. गौऱ्या वेचते नवल नाही गौऱ्या चोरते. आणि तू जर चोऱ्या करते तर तुझं दर्शन काय घ्यायचं? जनाबाई म्हणली थांबा महाराज जाऊ नका. एक काम करा नका दर्शन घेऊ नका इथं थांबू. एक काम करा इतक्या लांब आला त्याचा हात ना एवढा आमचा वाद मिटून जा. कबीरदास महाराज म्हणले काय पोरीनं आपली लायकी काढली राव. कशाचा वाद मिटवायचा? हे काय गावकीचं भांडण आहे का? गावगाड्याचा तंटा आहे का? कुठं जमिनीचा वाद आहे? काय पोरीने आपली वरत काढली म्हणले? कशाचा वाद मिटवायचा तर म्हणले गौऱ्याचा. गौऱ्याव काय लिहिलंय हा पांडुरंग फॅक्टरीचा माल आहे म्हणून. थांबा महाराज जाऊ नका.
का जाऊ नको तर काय करू, आमचा एवढा वाद मिटून जा. काय वाद मिटवायचा महाराज, मी कुणाच्याही गौऱ्या चोरलेल्या नाही. कबीरदास महाराज म्हणले पण हे ओळखायचं कसं. जनाबाईने सांगितलं महाराज एक काम करा, या सगळ्या गौऱ्या आम्ही इथे एकत्र करतो. सांगू, या सगळ्या गौऱ्या आम्ही एकत्र करतो, यातली प्रत्येक गौरी घ्या आणि कानाला लावा. जी गौरी विठ्ठल म्हणत ती माझी आहे, आणि जी विठ्ठल म्हणणार नाही ते या बाकीच्या. हे ऐकल्याबरोबर कबीरदास महाराज जागेवर पंक्चर झाले. महाराज कबीरदास महाराज म्हणले 1.5 तास झालं मी आढळगावच्या लोकांना सांगतोय म्हणा विठ्ठल, म्हणा विठ्ठल. तुमच्यापेक्षा गौऱ्या परवडल्या मला जनाबाईच्या. विठ्ठल विठ्ठल एकत्र ढीक केला. ज्या गौरीला जनाबाईचा हात लागलेला होता, गौरी कानाला लावल्याबरोबर गौरीतून ध्वनी यायचा, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल आले की एका बाजूला, आवाज नाही आला की एका बाजूला जनाबाईचा भला मोठा ढीग लागला, आणि त्या 2 पुरी होत्या त्यांचा थोडाच ढीग लागला. कबीरदास महाराजांनी विचारलं, जनाबाई एक विचारू, हे बघ या दोघे तू एकटीच आहे, तरी सुद्धा तुझ्या गौऱ्या जास्त कशा. जनाबाई म्हणली महाराज तुम्हाला कळत कसं नाही. अहो त्या दोघीचे 4 हात आणि आम्हा दोघाचे 6 हात. कबीरदास महाराज म्हणले दुसरं कोण आहे. ती म्हणली सांगू, जेने हे विश्व निर्मिये स्वर्गाचे धनिये सत्ता मांडल्या मोदीला. जेने हे विश्व निर्मिले, तो सर्व सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा, त्याचे 4 आणि माझे मिळून 2, मिळून किती झाले 6 हाताने गौऱ्या वेचल्या, म्हणून माझ्या गौऱ्या जास्त. कबीरदास महाराजांनी साष्टांग दंडवत घातला जनाबाईला, साष्टांग दंडवत घातला. आणि कबीरदास महाराजांनी त्या सगळ्या गौऱ्या टोपलीमध्ये भरल्या आणि डोक्यावरती टोपली घेतली. म्हणले जनाबाई चल. ती म्हणली कुठं निघाला. म्हणले हे बघ, जो योग्यांच्या ध्यानातही येत नाही, तपश्चर्या करणारे मेले, त्यांना सुद्धा अजून कधी भेटला नाही. आम्ही रोज एका दिवसात 3 गावच्या भाकरी खातोय, 20 वर्ष झाले. आड्या खाली झोपले तरी आमच्या सुद्धा स्वप्नात आला नाही. इतका दुर्लभ असणारा देव, त्या देवाचं मला दर्शन घ्यायचंय. जनाबाई म्हणली गौऱ्या खाली ठेवा, गौऱ्या खाली ठेवा, दर्शनच घ्यायचंय तुम्हाला, मग तिकडे जाण्याची काय गरज आहे. मग जनाबाई म्हणली महाराज कसं कळत नाही तुम्हाला, तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना, तिकडे जाण्याची काय गरज आहे, मग इथे येईल काय देव. जनाबाई म्हणली महाराज कळत कसं नाही, जो गौऱ्या वाचायला येतोय तो दर्शन द्यायला येणार नाही का. ऐ आढळगाव, जो गौऱ्या वाचायला येतोय तो दर्शन द्यायला. जनाबाईने लगेच आवाज दिला, ये ग विठा
तपश्चर्या करणारे गेले, त्यांच्या स्वप्नात सुद्धा आला नाही. इतका दुर्लभ असणारा भगवान परमात्मा तुला प्राप्त तरी झाला कसा, असा प्रश्न विचारला. जनाबाई म्हणती, महाराज अहो मला तरी कुठं प्राप्त झालाय, मी त्याला धरलाय. हरिला हरिला जनाबाई म्हणते, महाराज मला तरी कुठं प्राप्त झालाय, मी त्याला धरलाय. धरीला पंढरीचा, पण महाराज जनाबाई म्हणते तो चोर आहे. धरीला हे पद जर सुरुवातीला आलं, पुढचं वाक्य चांगलं येत नाही. मराठी भाषाच अशी आहे महाराज. जसं ट शब्द तुम्ही शेवटी लावा, अगोदरचा शब्द चांगला येत नाही. ट शब्द शेवटी लावा. बघा तुम्ही, बावळ, चाव, हलक, नक, वक, जमते तुम्हाला. ट शब्द शेवटी लावला, अगोदरचा शब्द चांगला येत नाही. तसं धरला हे पद जर सुरुवातीला आलं, पुढचं वाक्य चांगलं येत नाही. मग आता माझा प्रश्न आहे, जनाबाई म्हणते तो चोर आहे आणि मी त्याला धरलेला आहे. मग मला एक विचारायचे तुम्हाला, आढळगावकरांना, देव चोर आहे का? बोला बोला, तर मी सोडील, नाही तर मी वारकरीचा एक काकडा करून जाईल. आपलं काय नसते तसं. काय इथं तरी करायचं आणि तिथे गेल्यावर काकडाच करायचा. बघा, देव चोर आहे का?
माझा प्रश्न आहे नाही. तुमचं काय मत आहे आई? नाही. मग जनाबाई खोटं बोलतात का हो? बोला. जनाबाई खोटं बोलतात नाही. देव चोर नाही. जनाबाई खोटं बोलत, मग मला अक्कल नाही का हो? हे बरोबर आहे तुम्ही. ऐका ना, ज्या ती जनाबाई म्हणते देव चोर आहे ना, तो चोरच असला पाहिजे. कशावरून तुम्ही म्हणा? जनाबाई का चोर म्हणते ऐका. हा भगवान परमात्मा विटेवरती ज्या वेळेस आला, तो आला कुठून? द्वारकेची अवघी संपदा घेऊनी आले चक्रपाणी पंढरीसी. द्वारकेत देवाचं बरं चाललेलं होतं. ग्रहस्थ आश्रम बऱ्यापैकी चाललेला होता. निम्मे अर्ध्या वयाचा देव झालेला. झालं काय सांगतो तुम्हाला ऐका. इकडे विटेवरती का आला ऐका. बऱ्यापैकी चाललं होतं. सकाळी सकाळी देवानं स्नान केलं. कवळ्या उन्हाला देव अंगणामध्ये उभा राहिलेला होता. तुळशी वृंदावन शेजारी, तुळशी वृंदावनाच्या कडेला भगवान परमात्मा उभा राहिलेला. समोरून रस्ता होता. त्या रस्त्यानं तिकडनं राधा येत होती. राधा राधा कोण होती? राधा राधा ही गवळण होती. पण सांगू तुम्हाला, जेवढ्या जेवढ्या वेळेला भागवतामध्ये राधा हा शब्द आला, त्या त्या वेळेला भागवतकाराची लेखणी थांबत होती महाराज. पण काय त्या राधेचं या गवळणीवाल्यांनी वाटोळ केलंय. कोणत्या मंडपावाले कसं त्याच्याकडे एकच गवळण, राधे चल माझ्या गावाला. अरे येडी वय ती राधा. ऐका राधा जरा. महाराज राधा सामान्य नव्हती. जीवापेक्षाही भगवान परमात्म्यावरती जास्त प्रेम केलं. म्हणून त्याच्या अगोदर तिचं नाव आहे राधा कृष्ण. येत होती तिकडनं. येत असताना फुलाच्या बागेतून आली. 2-4 फुलं हातामध्ये असे खेळत चालले होते. इकडचं फुल तिकडं, तिकडचं फुल इकडं. देवाच्या समोर आले. देवाची राधेची नजरा नजर झाली. आणि देवाची राधेची नजरा नजर झाल्याबरोबर काय केलं? राधेनं ते हातातलं फुल घेतलं, देवाच्या अंगावर टाकलं. देवानं ते फुल उचललं, पुन्हा राधेच्या अंगावर टाकलं. पुन्हा राधेनं ते फुल घेतलं, देवाच्या अंगावर. परत देवानं उचललं, राधेच्या अंगावर. चालू द्या सकाळपर्यंत असं. अशी फुलाची फेकाफेकी झाली. आणि ती फुलाची फेकाफेकी रुक्मिणी आई साहेबांना किचनच्या खिडकीतून पाहिली. अय आढळगाव, माझा प्रश्न आहे तुम्हाला बाबा. आई आई बहिणीसारखे आहात तुम्ही. मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या मालकानं एखाद्या परस्त्रीच्या अंगावरती अशी फुलं टाकताना तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुकडा मिळेल का? अय आढळगाव, मिळेल? बस 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 बस. मी होते म्हणून असं म्हणतात ना सगळ्या. दुसरीच बस 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 लय सहन केलं. आता मला राहायचं नाही. आणि मग देव तरी काय साधे असते तुझे. जा का सोडवायला येऊ? रागाच्या भरात रुक्मिणी निघाली. महाराज बस बस आतापर्यंत खूप सहन केलं. आता मला हे पाहत नाही. शोभत का? कुशल तिच्या अंगावरती फुलं टाकतात. देव म्हणला तुला काय घेणं? मी फुल टाकी नाही तर फुलाची बाग टाकी. असं म्हणतात ना देव. तुला काय काय पडलंय? राग आला रुक्मिणीला. महाराज द्वारकेहून थेट निघाली तर दंडकारण्य म्हणजे आत्ताचं पंढरपूरला रुक्मिणी. महाराज 2-4 दिवस देवाचं बरं गेलं. रुक्मिणी नसल्यावर लय देवांचा हाल असते. ती राव ज्यांच्या नाही त्यांना विचारा. सकाळी देव लवकर उठायचं, हिटरचं बटन त्याचं तेच टाकायचं, पाणी इसणून तेच घ्यायचं, आंघोळ त्याचं तेच करायचं, आंघोळ झालं कपडे त्याचं तेच पिळायचं, कांदा तेच कापायचं, पोहे तेच करायचं. 7-8 दिवस कसं तरी काढलं देवानं. महाराज देवानं 7-8 दिवस काढल्याच्या नंतर सांगू, पत्नी आहे ना, पत्नी ती पत्नीच असते महाराज. पत्नी ती पत्नीच. आपली कशी असू द्या, काळी असू द्या, हिरकणी असू द्या, तिरडी असू द्या, कशी, पण बायको ती
बायकोच महाराज 8-10 दिवस गेल्याच्या नंतर देव विचार करू लागला, कुठे असेल गड्या माझी रुक्मिणी? 8-10 दिवस झालं देवाची रुक्मिणीची भेट नाही. आता मात्र देव काळजी करायला लागला. नाही भेट. पाहता पाहता महिना झाला. देव असं खारकगत वाळून गेलं महाराज. तुकडाच नाही ना वेळेवर. रुक्मिणी नसल्यावर लय हाल असतात. कुठं मग बाईची तर वडापाव का, लय अवघड असते महाराज. कुठं तरीची हॅपी. देव असं खारकगत वाळून गेलं. पण सतत चिंता करायचं, कुठे असेल. 1 महिना झाला रुक्मिणीची देवाची गाठ नाही. एके दिवशी भगवान परमात्मा गुडघ्यामध्ये मान घालून स्वतःच्या डोळ्यातले अश्रू काढत बसलेला असताना, कुठं असेल माझी रुक्मिणी हा विचार करतोय. काय करत असेल रुक्मिणी? आणि एवढ्यामध्ये सुकलेला आहे भगवान परमात्मा. गुडघ्यामध्ये मान घातले. देवाच्या कानावरती आवाज पडला, नारायण नारायण. कोण आलं? नारद महर्षी आल्यावर महाराज थोडा हृदयाला गारवा झाला. आणि महर्षीला सगळं माहिती होतं. त्रैलोक्यामध्ये गमन करणारा नारद, महर्षीला सगळं माहिती होतं. देवाजवळ आला आणि म्हणला, देवा, अय देवा, अरे लय सुकल्यासारखा झाला. अरे आजचे दिन तो आने वाले थे. लय सुकल्यासारखा झाला, काय भानगड आहे? महर्षी, 1 महिना झाला रुक्मिणीची माझी भेट नाही. सांगा ना, तुम्ही त्रैलोक्यामध्ये गमन करताय, आकाश मृत्यू पाताळ, माझ्या रुक्मिणीला कुठं पाहिलं का? नारद लय हुशार असतात राव. नारद म्हणला, हे बघ देवा, रुक्मिणीला मी नक्की पाहिले, पण नवरा बायकोच्या भांडणात सियाण्या माणसानं तोंड घालू नये, नाही तर ते फुटत असते. मी सांगणार नाही. सांगा ना महर्षी, माझी रुक्मिणी कुठं पाहिली का? आणि मग नारद महर्षीने सांगितले, भगवान, मी रुक्मिणीला पाहिले. मग सांगा ना. उतावीळ झाला भगवान परमात्मा, कुठं पाहिलंय? मग सांगितलं, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकामध्ये पंढरपूर नावाचं नगर आहे आणि मी तिथे रुक्मिणीला पाहिले. आता देवाला असं वाटलं लगेच येऊन रुक्मिणीला भेटावं, पण मृत्यूलोक काही लहान आहे का? मृत्यूलोक लहान आहे का? त्यामध्ये 7 द्वीप आहेत. मग थोडा जवळचा पत्ता सांगा ना नारद महर्षी. मग आणखी जवळचा पत्ता सांगितला, जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर रेखा, विठू पाटील त्याचे नाव. जंबू नावाचा द्वीप आहे 7 द्वीपापैकी. त्या जंबू द्वीपामध्ये मी रुक्मिणीला पाहिले. देव म्हणला, जवळचा पत्ता सांगा राव. अख्खा जम्बूद्वीप शोधायचं म्हटल्यावर त्यात 11 राष्ट्र आहेत, मला कावळा शिवून ना. थोडा जवळचा पत्ता सांगा. मग अतिशय जवळचा पत्ता सांगितला, भीमा तेरे एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. भीमेच्या घाटावरती पुढे जाऊन पंढरपूर नावाचं नगर आहे आणि तिथं मी रुक्मिणी आई साहेबाला पाहिलंय. महाराज, देवाला असं वाटलं लगेच जाऊन रुक्मिणीला भेटावं, पण देवानं विचार केला, जाताना रुसून गेली आणि एकटा गेलो तर नीट बोलायची नाही. नाही दम निघला का? आला तोंड वर करून. अशाच बोलतात ना रुक्मिण्या. जे गेले आणायला त्यांना विचारा. देव म्हणला एकटा जाऊन उपयोग होणार नाही. मग गायी गोपाळ बरोबर घेतले आणि राधेला सुद्धा बरोबर घेतलं. महाराज, गायी गोपाळ द्वार घेऊन भगवान परमात्मा वाळवंटात घेऊन आला. गायी आणि गोपाळांना पाहिलं ना, इतका आनंद झाला. कोणाला? रुक्मिणी मातेला. 1 महिन्यानं गायी गोपाळ दिसले. पण सांगू, त्यांच्या पाठीमागून येणारी पाहिली कोण? आई कोण? राधा. आणि राधा पाहिल्या आरतीच घेऊन गेली असेल. तळपायाची आगच मस्तकाला गेली महाराज. तिला पण घेऊन आलाय म्हणली. राग आला, पाहिलंच नाही त्यांच्याकडे. देवानं काय केलं? देव त्या वाळवंटात गाय इकडनं तिकडं हाकायचा नसता. असं करायला त्याला वाटायचं येईल बघल बोलन माझ्या संग. महाराज नाही भेटले. भगवान परमात्म्याने काय केलं? ते गाय आणि गोपाळ पंढरपूरच्या दक्षिणेला 6 किलोमीटर वरती नेऊन ठेवले. त्याला आजही गोपाळपूर असं म्हणतो. त्या गायी गोपाळांचं पंढरीमध्ये आपल्याला आजही दर्शन होतं. आणि मग
त्या कालखंडामध्ये पुंडलिकराय नावाचा भक्त आई वडिलांची सेवा करत होता. त्या पुंडलिकाकडे देव गेले. पुंडलिकाकडे गेल्याच्या नंतर पुंडलिकाला सांगितलं, पुंडलिका मी आलोय रे. पुंडलिक महावस्थात होता. तो म्हणला, तू कशाला आलाय मला नक्की माहितीये. तू माझ्यासाठी आला नाही, पण काय रीतभात आहे का नाही रे? रीतभात आहे का नाही? अरे सांग ना. पाहुणा एखादा आला तर काहीतरी आसन बसायला देतो, मी तर विश्वाचा मालक आलो. त्याने सांगितलं, माझे आई वडील माझ्या मांडीवरती झोपलेले आहेत. पाठीमाग हात केला, हाताला एक वीट लागली. वीट लागली ना अशी पाठीमाग भिरकवली. आज तगायत त्या विटेवरती भगवान परमात्मा उभा आहे. मग मी हे का सांगितलं तुम्हाला? जनाबाई देवाला चोर म्हणते, मग देव आला कुठून? नव मी मरू का? देव आला कुठून? द्वारकेवर. आणि द्वारकेच्या अगोदर देवाचं लहानपण कुठं गेलं? लहानपण कुठं? गोकुळात. आणि मग गोकुळात असताना देव काय करत होता? काय देव लावित होता? चित्त चोरिले चपला नाही देत. चांगल्या अजिबात कीर्तनामधून जय विठ्ठल झाल्याशिवाय आणि उद्याच्या सूचना सांगितल्याशिवाय कुणी मंडळी उठायचं नाही, लक्षात ठेवा. ऐका, जनाबाई म्हणते, चोर आहे मी त्याला धरलेला आहे. घरीला पंढरीचा चोर गळा बांधून या. पण मी त्याला मोकळा नाही ठेवला. मी त्याला बंदीखानेमध्ये टाकला. पुढे येरवड्यात. मग हृदय बंदीखाना गेला. आणि मग महाराज मी त्याला मोकळा नाही ठेवला बंदीखानेमध्ये. का? कारण ते पण त्याचा जन्म येरवड्यात झाला. त्याचा जन्म कुठं झाला? जेलमध्ये झाला ना, बंदीखान्यात झाला. तेव्हा जेल करून गेलाय देव. इतर राहणार आहे. मग जनाबाई म्हणून त्याला मोकळा नाही सोडला. मग त्याला पेढी घातली. शब्द केली जडासुनी, विठ्ठल पायी घातली पेढी. वेदांची 4 महावाक्य आहेत. अहं ब्रह्मास्मी सर्वं खलविदं ब्रह्म. या सर्व महावाक्यांचं मंथन करून संत महात्म्यांनी एक महामंत्र काढला. त्या महामंत्राचं नाव आहे रामकृष्ण हरी. हरीची बेडी मी त्याच्या पायामध्ये घातली. जनाबाई केली जडाजड, विठ्ठल पायी घातली बेडी. आणि त्या रामकृष्ण हरीचा सोहम असा मारा मी त्याच्या कानावर केला. सोहम शब्दांचा मारा केला. विठ्ठल काकुलती आला. तो काकुलतीला आला. आणि त्याचा सोहम मारा ठेवल्याच्या नंतर तो काकुलतीला आला. आणि काकुलतीला येऊन जनाबाईला म्हणतोय, जनाबाई माझी विनंती आहे, मला सोड, मला सोड. पण जनाबाई म्हणे, जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुझला. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोणीला. या भंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते श्री गुरूंचं संत महात्म्यांचं झालेली सेवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना किंबहुना तुमचे धर्म कीर्तन ही सिद्धी येत माझे जीवरले पायी कमोर बोलिले पुरे योगी बाई उतरे करा क्षमा करा गोड अशी मृदंगाची त्यांनी साथ केली. ते महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण युवराज महाराज पाटील महाराजांचे चरणी वंदन. इकडे गायनाची गोड साथ केली. ते हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक नामवंत गायन सम्राट आमचे परमपित्र असणारे हरिभक्तीपरायण स्वामीजी महाराज पवार त्यांच्या समवेत आदरणीय गायनाचार्य संजयजी महाराज हजारे गुरुजी. त्याचप्रमाणे आपल्या गावचं युवा कीर्तनकार आणि परमार्थिक वैभव असणारे माऊली महाराजांच्या चरणी वंदन. आपल्या परिसरातील सर्वच गुणीजन सर्व भजनी मंडळी त्याचप्रमाणे आत्माराम बाबा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी वंदन. सर्वांच्या चरणी आपल्या भावाला हात टेकवतो. विनय करी बाबा ज्यांची सुंदर अशी सिस्टीम आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सिस्टीम हा कार्यक्रमाचा आत्मा आहे महाराज.
अतिशय गोड सिस्टीम लावली. तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद. ज्यांचं चित्रीकरण चालू आहे त्यांच्याही चॅनलला या ठिकाणी धन्यवाद. या सप्ताहाला तन मन धनानं सहकार्य करणारा सर्व समाज सर्वांच्या चरणी विनम्र भावानं माफी मागतो. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना जाता जाता एक छोटीशी सूचना सांगतो. स्वानंद सुखनिवासी माझे श्री गुरु शंखनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं 30/10 ते 3/11 या कालखंडामध्ये आपल्या आश्रमावरती सप्ताहाचं राहुल आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्व संयोजक मंडळींना विनंती आहे, निमंत्रणाचा स्वीकार करून एक दिवस का होईना आश्रमाला भेट देण्यासाठी या. ही सर्वांना विनंती करतो. आपल्या तुमच्या गावचे असणारे प्रगतशील बागायतदार आणि आमच्या गावचे सुपुत्र आदरणीय महेशदादा आणि उमेशदादा गोपालराव शिंदे यांचा आमचा जवळचा स्नेह असल्या कारणाने ही सगळी मंडळी त्यांच्या भाऊंच्या वर्षश्राद्धाला आले. तिथं सेवा ऐकल्याच्या नंतर गेल्या वर्षीपासून प्रयत्न, पण यंदा सिद्धेश्वरानं मला बोलवलं आणि सेवा करून घेतली. म्हणून पुन्हा सिद्धेश्वराच्या चरणी वंदन करतो. सिद्धेश्वराचे जे पुजारी आहेत तेही आमचे जवळचे नातेवाईक आहेत, बोलत पाहुणे, त्यांच्याही चरणी वंदन करतो. आणि पुन्हा शंकर म्हणाला का हे कडे तुला म्हणू वाजू लागलं, त्यांची नावं घेऊन आमची काय तुझ्या तोंडाला चालते. तुम्ही कीर्तनाला आलेली लोक देवासारखी आहेत. कीर्तनाला आलेली सगळी देवासारखी आहे. जे इथं येऊन थोडे लांब बसले ते देवच आहे, आणि जे इथं येऊन जेवण करून घरी गेले ते महादेव. आता बसलेल्या मंडळींना माझे हात जोडून विनंती आहे, 2 तास झाले या गड्यांची फार मर्यादा बाहेर निघाली. तुम्ही नुसते पाहता का? सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करायचा, गोड भजन करा. सगळ्यांपर्यंत राहा. सगळ्यांना हात वरती करा. गाव आहे सिद्धेश्वराचं भजन करतोय, ऐका. राधे 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 राधे. Hare
माझ्या मागणीला पूर्ण लाडका कान्हा तुलाच गोड वाटे याच्या गोड्या किती सांगू महिपत्र सिंधू वाटे बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे महाराज लहानपणी दही दूध तूप लोण्याच्या चोऱ्या केल्या महाराजांनी प्रमाण दिलं चित्त चोरी येली मग लहान वयात तो जर चोऱ्या करीत होता जनाबाई म्हणली ज्या वेळेस तो गोकुळात तिथं जन्माला आला आणि त्यांनी काय दिवं लावल्यात मला नक्की माहितीये म्हणून जनाबाई म्हणते तो चोर आहे आणि मी त्याला धरलेला आहे मग जनाबाई तिथं त्याचं उदाहरण देताना सांगते चोर आहे मग देव चोर आहे का नाही म्हणून धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर आणि मी त्याला मोकळा नाही सोडला हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोणीला विठोबार कुमार तो पार कुमाई तो पार कुमाई आग तो पार कुमाई विठो पार कुमाई तो पार कुमाई